सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या शहरातील दोन अत्यंत विद्वान ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्य यांच्याकडून मार्गदर्शन ऐकायला एकत्रित आलो आहोत. मागच्या पर्वामध्ये सुद्धा आपण या लोकांचं मार्गदर्शन आवाज क्लिअर नाही आहे. मला बरोबर ऐकू येतोय. बाकीच्यांना येतोय का? मला ऐकू येतोय बरोबर. केळकर सर, केकरे सर, येतोय आवाज? नाही, क्लिअर नाही आवाज. क्लिअर नाहीये. एक मिनिट, मी लेफ्ट करून पुन्हा जॉईन करते. कटतोय आवाज, कटतोय आणि व्हिडिओ येत नाहीये. आपलं नेट कनेक्शन स्लो तर नाही झालं केकरे साहेब? नाही, बरोबर आहे तुमचं नेट कनेक्शन. हॅलो, आता येतोय? मला तर व्यवस्थित येतोय. केकरे सरांना विचार. हॅलो, हा, सर्वांना आवाज येतोय? मला तर येतोय. केकरे सरांचं माहित नाही, ते बोलत नाहीत. ते एखादं त्यांचं ते माईक आवाज येतोय का? हो, येतोय. रागिणीला येतोय दिसत. मला येतोय. येतोय ना? त्यांचा एखादा तो इयरफोनचा जॅक बरोबर नसेल केकरे साहेबांचा, म्हणून होत असेल. ठीक आहे. इयरफोनचा जॅक त्यांना निरोप देऊन दे, म्हणजे त्यांना मेसेज देऊन दे की इयरफोनचा जॅक काढून पुन्हा लावून पहा. तस्मै श्री गुरवे नमः असं म्हटलं नव्हतं, म्हणून कदाचित अडथळे आले असतील, क्षमा असावी. आज आपण 3 विद्वानांना आमंत्रित केलं होतं. काही कारणास्तव आपले आदरणीय आचार्य कृष्णकुमार पांडे सर लगेच उपस्थित होऊ शकत नाहीयेत. ते प्रयत्न करतात आहे. जर ते उशिरा आले तर जॉईन होतील, अन्यथा आपण या 2 विद्वान आचार्यांचं मार्गदर्शन घेऊया. तर आपल्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम आपण गणेश वंदन आणि सरस्वती वंदन करत असतो. त्याकरता मी आदरणीय आचार्य डॉक्टर राजन केळकर सरांना आमंत्रित करते की त्यांनी गणेश वंदन आणि सरस्वती वंदना घ्यावी. केळकर सर. माझा आवाज येतोय? हो सर. हरिओम. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आज गुरुबद्दल किंवा गुरुतत्वाबद्दल किंवा एखादे व्यक्ती किंवा आणखी कारकत्व तत्व यापैकी कशाबद्दल ऐकणार आहोत आपल्यालाच माहिती नाही. गुरुच्या संदर्भातील संभ्रम असा एक विषय आहे आणि तो विषय आपल्याला आपले सर्व परिचित, ज्यांना परिचयाची आवश्यकता नाही तरी मी औपचारिकता म्हणून त्यांचा थोडक्यात परिचय देते. आदरणीय चंद्रशेखर शर्मा सर आपल्याला सुपरिचित आहेत आणि त्यांचे भावार्थ रत्नाकर,
वैदिक ज्योतिष रहस्योद्घाटन यासारख्या ग्रंथांवरचं टीका लिखाण झालेलं आहे. त्याचप्रमाणे देश विदेशात ज्यांचे शिष्य आहेत आणि ते निशुल्क मार्गदर्शन करतात, ज्योतिष फलादेश देत असतात आणि विद्यार्थ्यांना शिकवत पण असतात. आयकाज मध्ये ते ऑनररी फॅकल्टी आहेत आणि अनेक त्यांचे असे उपक्रम सुरू असतात. एक अत्यंत विद्वान आणि अत्यंत चांगले व्यक्ती म्हणून सुद्धा मी त्यांना ओळखते आणि आपण सर्वजण नेहमीच त्यांचे ज्योतिष टीचिंग चॅनलवर सुद्धा व्हिडिओ बघत असतो आणि त्यातून बरंच काही शिकत असतो. आणि आपल्याला नेहमीच शर्मा सर वेगळं काहीतरी मार्गदर्शन करत असतात, त्यातून उद्बोधन करतात. तसंच आजही अपेक्षित आहे आणि आपण एक बालहट्ट म्हणून त्यांच्याकडे केलेलं आहे की आज आम्हाला तुमचं व्याख्यान आत्ताच हवंय. त्यांच्याकडे तसे शिष्य येत असतात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, परंतु त्यांची आपण त्यातून वेळ खेचून मागितलेली आहे आणि त्यातही थोडासा उशीर झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते, परंतु त्यांनी तरीही आपल्याला छान काहीतरी गुरुच्या संदर्भातील संभ्रम या विषयावर मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि हा मंच त्यांच्या सुपूर्द करते. आदरणीय शर्मा सर, आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. असं आहे की आपल्यासारख्या विद्वानांनी ज्योतिषाचार्यांनी स्तुती केलेली प्रत्येकाला आवडते, गुरुला देखील स्तुती आवडते असं म्हणतात. पण आता दोन्ही विषय, गुरु हा ग्रह म्हणूनही आपल्याला परिचित आहे, आपण सर्व ज्योतिष विद आहात त्याच्यामुळे तो प्रश्न नाही आहे, आणि गुरु ही एक संकल्पना देखील आहे. या दोघांमध्ये फरक, शारीरिक गुरु हा वेगळा आणि खरं गुरुचं स्वरूप हे ज्ञानस्वरूपम निजबोधयुक्तम असं वर्णन केलेलं आहे शंकरांनी स्वतःच गुरुचं. आणि मग आता प्रश्न असा येतो की गुरु ओळखा म्हणजे आचार्य, शिक्षक यांना सर्वांना आजकाल आपण गुरु म्हणतो, हे बरोबर आहे, काही चूक नाही आहे. जो ज्ञान देतो आहे ना, अज्ञान अंधकारश्च वगैरे आपण म्हणतो की अज्ञान हेच अंधकार आहे आणि मग ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाच्या अंजनाने तुमचे डोळे जो उघडतो आणि तुम्हाला ज्ञान देतो त्याला गुरु म्हणतात, हे बरोबर आहे. परंतु आपल्यातले बरेच लोक गुरुगीता वगैरे वाचत असतील, त्याच्यात शंकरांनी स्वतः गुरु तत्व काय याच्याबद्दल म्हटलेलं आहे. ते म्हणतात गुरु तत्वम अविज्ञाय मूढास्ते चरते जाणार, वेदशास्त्र पुराणानी इतिहासादिकानीच यंत्रमंत्रादि विद्याश्च स्मृतिरुच्चाटनादिकम् शैवशाक्ता गमादीनी अन्यानी विविधानी च अपभ्रंशकराणी जीवानां भ्रांत चेतसां यज्ञो व्रतं तपोदानं जपस्तीर्थं तथैव च गुरुतत्वम अविज्ञाय मूढास्ते चरते जन. त्याच्यामुळे गुरुतत्व हे समजून घ्यायला पाहिजे. कित्येकदा आपले जे शारीरिक गुरु असतात, जे आध्यात्मिक गुरु असतात, यांचं देहावसान झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल दुःख करत असतो की माझे गुरु गेले. तर पहिल्यांदा हे गुरुतत्व हे समजावं, हे कशातूनही बाहेर येऊ शकतं. याच्यातलं सर्वात महत्वाचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर एकलव्याचं दिसतं की जेव्हा शारीरिक गुरु द्रोणाचार्यांनी मी तुला विद्या देणार नाही असं म्हटल्यावर त्यांनी त्यांचा पुतळा बनवला आणि पूर्ण श्रद्धेने शिकायला सुरुवात केल्यानंतर त्या पुतळ्यामधून देखील त्याला धनुर्विद्येचं ज्ञान मिळालं. इतकं मिळालं की त्याने अर्जुनाला देखील पराभूत करण्याची वेळ आली. द्रोणाचार्यांना त्याचा अंगठा मागावा लागला. आता हा जो अंगठा मागणारा हे गुरुतत्व नसून हे द्रोणाचार्य हे व्यक्ती स्वरूपात. तर हा एक भेद आपण लक्षात घेतलेला चांगला आहे. मग गुरु कसं समजावं. आता मी आपला जो ग्रह गुरु आहे ह्याच्याबद्दल न बोलता गुरुतत्वाबद्दल 5 मिनिटच बोलतो, जास्त मी तसंही बोलणार नाही, कारण जास्त बोललं की अटेन्शन राहत नाही असं म्हणतात, म्हणजे फोकस नाही राहत, आपलं एकाग्रता राहत नाही. तर 2 रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. एक असं म्हणतात की मला वाटतं सूर्यसिद्धांत मला आठवत नाही, रंगनाथ टीकेमध्ये आहे बहुतेक, की आता वयाप्रमाणे थोडंसं विस्मरण होतं की बघा जो आपल्या शिष्याच्या शंकेचं निरसन करू शकत नाही त्याला गुरु म्हणू नये, आणि ते करताना तो आनंदाने शांतपणे जर करेल तर त्याला गुरु म्हणतात, असे एक व्याख्या आहे. पण ह्याच्या पलीकडची व्याख्या जी स्वतः शंकरांनी सांगितली आहे की श्रुती प्रत्यक्ष मैत्रेयम अनुमानस चतुष्टय यस्य चात्मतपो वेद देशिकमचं सदा स्मरेल. म्हणजे त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या ज्यांनी श्रुती म्हणजे आपले विविध ग्रंथ जे आहेत त्यातून ऐकलेलं आहे गुरुच्या मुखाने, प्रत्यक्ष त्याचं
प्रयोग करून ते होताना पाहिलेलं आहे, ज्याला इतिहास माहिती आहे आणि जो अनुमान देखील वापरतो. कारण तुम्हाला एखादी घटना झाल्यानंतर अनुमान देखील लावावं लागतं त्याचं, की हे खरंच याच्यामुळे होतं की काही दुसऱ्या गोष्टीमुळे. हे अनुमान देखील जो वापरतो आणि ज्याने याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे असा जो आहे त्याला गुरु म्हणावा असं म्हटलेलं आहे त्यांनी. यस्य चात्मतपो वेद देशिक, असं स्वतः अनुभव घेतल्यानंतर जो सांगेल त्याला गुरु म्हणावा असं श्री शंकरांनी सांगितलं. त्यांच्या पुढे कोणीच गुरु नाही. आपण आद्य गुरु म्हणतो त्याच्याचमुळे त्यांना स्वरूप नाही आहे, ते लिंग अलिंग स्वरूपात असतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण विद्वान आहात. तर ते जे लिंग स्वरूप म्हणजे एक काहीतरी समजायला पाहिजे म्हणून एक चिन्ह आहे. आजकाल ते फॅलिक सिम्बॉल वगैरे म्हणतात, पण त्याचा याच्याशी काही संबंध नाही. लिंगचा अर्थ संस्कृत मधला आपल्याला सर्वांना माहिती आहे. कुठलंही एक चिन्ह असेल त्याला देखील लिंग म्हणतात. तर अशा रीतीने हे गुरुतत्वाचं महत्व आपण लक्षात घेणं जरुरी आहे. कित्येकदा गुरुदेव गुरुदेव म्हणतात तर आपल्याला बरं वगैरे वाटतं, पण मी नेहमी म्हणतो की मी गुरु वगैरे नाही. हा शिक्षक आहे, आचार्य वगैरे इथपर्यंतच ठीक आहे. मनाला बरोबर नेहमीच प्रत्येकाला वाटतं. आपण देखील देवाची स्तुती करतो, स्तोत्र हे स्तुतीच आहे, आणखी काही नाही. पण त्यातला जो आत्मा आहे तो तुम्ही काय करता त्याला कळत असतं असं मला वैयक्तिक वाटतं. तर हे गुरुचं एक स्वरूप आहे. दुसरा जो भाग आहे की गुरु हा ग्रह म्हणून का धरला, हा तो प्रश्न येईलच. आणि मग ह्याच्यामध्ये देखील समजण्यामध्ये भेद आहेत आपल्या लक्षात. म्हणजे आपण उच्च दर्जाचे आता तुम्हाला सांगायची खरं जरूर नाही, पण तरी आपल्याला सांगायची इच्छा असते, सांगणं जरुरी असतं. कित्येक असे गैरसमज आहेत की बा गुरु हा शुभग्रह असल्यामुळे तो नेहमीच शुभ फळ त्याच्या दशेत देतो, हा एक आपला गैरसमज असतो. गुरु जिथे असेल तिथे तो चांगलं फळ देतो, हा दुसरा आपला गैरसमज असतो, आहे ना. तर बरं तो दशांमध्ये वेगळ्या रीतीने फळ देतो, गोचरमध्ये वेगळ्या रीतीने देतो. आपल्या ज्याला नेटल चार्ट म्हणतो म्हणजे जन्मकुंडली जी आहे आपली, त्याच्यामध्ये लग्न कुंडलीमध्ये तो वेगळ्या रीतीने आपली फळं देतो. आणि ह्याच्यातून तुम्हाला त्या गुरुचे काय प्रयोग आहेत किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकेल ह्याचा अंदाज बांधायचा. तर एका दृष्टीने आपण पाहिलं तर तो देखील शंकरांनी जे सांगितले गुरु त्याच्यासारखा अगम्य आहे असं वाटतं. की आपल्याला गुरु समजतो, मला देखील अजूनही वाटतं. तरी मला असं वाटतं की कधी कधी मी चुका करतो, त्याच्यामुळे त्यात काही दोष नाही आहे, त्याच्याकडे शोधणं हेच कर्तव्य आहे. तर गुरुच्या स्थितीबद्दल काय म्हटलंय तर मला वाटतं तत्वप्रतिपात म्हटलंय की जीव स्वस्थान हंता वदती मुनिवर अस्य दृष्टी प्रशस्त. त्याची दृष्टी जी आहे ती मात्र प्रशस्त आहे, पण तो स्वतःच्या स्थानाचं काही ना काहीतरी नुकसान करतो. आणि सौरी स्वस्थान पाल परम भयकरी दृष्टी रस्य प्रनष्टा. याची दृष्टी भयंकर आहे आणि हा कुठल्याही गोष्टीला हार्म करतो, त्याची क्षती करतो. परंतु तो जिथे आहे बसलेला त्या स्थानाचं रक्षण करतो. हा एक पक्ष आहे. दुसरा पक्ष असा आहे त्याच्यामध्ये थोडस त्यांनी भिन्नता केली आहे की केंद्रात परतः जीव, केंद्रात परतः शनी, स्थान हानी करो जीव, स्थान वृद्धी कर शनी. म्हणजे हे जे वर सांगितलेलं आहे की गुरु स्वस्थानात बसल्यानंतर स्वस्थानाला काहीतरी क्षती करतो आणि शनी ज्या स्थानात बसेल त्याचं रक्षण करतो. स्वस्थान पाल म्हटलंय म्हणजे आपलं रक्षण करणारा, पालन पोषण करणारा असं म्हटलंय. याला त्यांनी अपवाद सांगितलेला आहे की केंद्राहून भिन्न स्थानात जो गुरु असला तर मग तो स्थानाची हानी करतो. आणि केंद्रापासून वेगळ्या ठिकाणी जर शनी बसला असेल तर तो स्थानाचं नुसतं रक्षण नाही, तो स्थानाची वृद्धी करतो. अशा रीतीचाही एक श्लोक आहे. त्याच्यामुळे शनीचा आता त्याच्यात आहे श्लोक म्हणून मी सांगितलं, हवा की विषय तसा गुरुचा आहे. पण शनीलाही एका दृष्टीने मी गुरु समजतो, तो त्रास देऊन आपल्याला शिकवतो एवढंच आहे. आम्ही लहान असताना माझ्या वयाचे जे त्यांना माहिती आहे की आपले जे गुरुजी आपण ज्यांना म्हणायचो ते ज्ञान द्यायचेच, त्याच्यामुळे गुरुजी म्हणायचं त्यांचा अधिकार आहे म्हणून घ्यायचा. पण ते स्केल पट्टी जी आहे ना ती उभी करून हातावर मारायची आमच्या, चुकलं हे आहे ना. तर त्या प्रकारचा जो गुरुजी आहे तो बहुधा शनी आहे. आणि गुरु जो आहे तो थोडासा भिन्न प्रकारचा आहे. त्याच्यातच म्हटलेलं आहे प्रियम पुत्रादी यत्प्रीत्या तस्मै श्री गुरुवे नमः असं गुरुगीतेत म्हटलेलं आहे त्यांनी.
आहे ना, यस्य सत्यम स्थितम सत्य वगैरे असं म्हटलेलं आहे त्यांनी, सत्य इदम, की जिथे सत्य ज्याच्यात आहे, यत भाती भानुरूपता, सूर्यासारखा जो चमकतो, आपल्या पुत्रासारखा प्रेम जो आपल्या शिष्यावर करतो त्याला गुरु म्हणतात. तर त्याच्यामुळे दोन्ही एका प्रकारचे गुरुच आपल्याला शिकवतात. कष्ट झाल्याशिवाय माणसाला समजत नाही, दुःख आल्याशिवाय सुखाची अनुभूती होत नाही. त्याच्यामुळे जर शनीचा आलो तर तेही मी त्याचा उल्लेख केला. तर अशा रीतीने आपण त्या गुरुच्या तत्वाकडे जर पाहायला सुरुवात केली, आणि हा गुरु काय सर्वांना चांगला राहील का? उदाहरण असं आहे की म्हणजे द्रोणाचार्यांनी तर सर्वांना शिकवलं, कौरवांनाही शिकवलं, पांडवांनाही शिकवलं, एकाला त्याचा फायदा झाला, एकाला नाही झाला. यालाच आपण ज्याला फंक्शनल बेनिफिट वगैरे म्हणतो, की जर तो तात्कालिक अशुभ असेल किंवा तात्कालिक शुभ असेल तर मग त्याच्या दशेत चांगले परिणाम देतो, असा त्याचा अर्थ. बरं, हे जे स्वस्थान हंता म्हटलेलं आहे हे गोचरमध्ये नाही होत. कधी कधी याच्यात देखील समज करण्यामध्ये फरक येतो, परंतु गोचरमध्ये तो ज्याही घरात जाईल तिथे काही ना काहीतरी चांगलं होतं. शनी ज्या घरात जाईल तिथे काही ना काहीतरी थोडी क्षती पोहोचवतो. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या परिस्थितीत वागतात. ज्ञान देणारा गुरु देखील वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या परिस्थितीत वागतो. तोही ज्ञानदा आहे. तो कधी शिक्षा देऊन ज्ञान देईल, कधी प्रेम करून ज्ञान देईल, कधी उपदेश करून देईल. म्हणजे कुंडलिनी वगैरे बद्दल थोडं ज्यांना कल्पना असेल तंत्राबद्दल, तर गुरु वेगवेगळ्या रीतीने आपली जी प्रभा आहे, आपलं जे ज्ञान आहे ते देऊ शकतो. स्पर्शाने, मनात विचार करून वगैरे असे अनेक प्रकार आहेत त्याचे. बोलून, मंत्र उच्चारून या रीतीने देतो. तर हे पूर्ण गुरुचं स्वरूप आहे. आणि ते थोडंफार अगम्य आहे हे खरं आहे, पण ते आपल्याला समजू शकत नाही असं नाही. फक्त आपण आपल्या पूर्वग्रह जे दूषित मन झालेली असतात त्यांना थोडंसं बाजूला जर केलं तर गुरुचं खरं स्वरूप कळेल. नाही तर मग गुरु म्हणजे नेहमी शुभ आणि शनी म्हणजे नेहमीच अशुभ वगैरे हे प्रकार कमी होतात. हे दोन एकाच गोष्टीचे दोन टोकं आहेत. आपण पाहिलं असेल ते 9, 10, 11, 12 ते एकाच लाईन मध्ये आहे ना. त्याची जी नैसर्गिक कुंडलीची जर आपण घरं पाहिली तर एकाला एक लागूनच आहे. 9वाचं फळ दशम आहे, 11व्याचं फळ 12वं आहे, जी गुरुची राशी आहे. त्याला आपण कित्येकदा असं म्हणतात की केतू तिथे असेल, मीन राशीत असेल आणि मीन नवमाशात असेल तर मोक्षाची प्राप्ती होते. इथे देखील मला वाटतं आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की बा हे जरी बरोबर असलं, कारण ती गुरुची राशी आहे, त्याच्यात केतू हा मोक्षकारक ग्रह बसतो, त्याचाच नवमांश आहे, अति शक्तिशाली झालेला आहे. परंतु याला जसं आम्ही म्हणतो की पोटेन्शियल आहे, ही शक्यता आहे. ही शक्यता प्रत्यक्षात उतरेल का, तर याच्यासाठी त्याला कर्म करावंच लागेल जास्त. त्याच्यामुळे आपल्याकडे आहे नहुष नावाचा राजा, तो 100 अश्वमेध केलं, मग तो स्वर्गात गेला, इंद्र झाला वगैरे, पण त्यांनी ऋषींना ताडलं आणि मग त्याला सर्प म्हणून पुन्हा जन्म घ्यावा. त्याच्यामुळे मी आजकाल, माफ करा पण मी आजकाल हे ऐकत असतो की ते स्पिरिच्युअल आहात आणि तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल वगैरे असं सतत आणि एकमेकांना म्हणत असतात लोक. तर मला वाटतं की त्या कर्माचा तिथे एक संबंध येतो. भगवान कृष्णाने सांगितलंय की तू अर्जुनाला की तू क्षत्रिय आहे, क्षेत्राचं रक्षण करणं हे तुझं काम आहे, आणि ते करताना तू जिंकलास तर तू पृथ्वीचं राज्य करशील, मेला तर काळजी नको करू, तू स्वर्गात जाशील. म्हणजे काय, ज्याने आपलं त्या क्षणाचं कर्तव्य बरोबर रीतीने पाळलं तरच स्वर्गात जायची शक्यता आहे, तरच मोक्षाची शक्यता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा विषय खरं म्हणजे आजचा धर्माचा आहे ना, ज्योतिषाचा हा गुरुंचा विषय आहे. परंतु मी म्हणून वारंवार शिवांचं नाव घेतो आहे, कारण त्यांना आद्यगुरु असं म्हटलं जातं. आणि आद्यगुरु याच्यासाठी की त्यांच्यातूनच आपण म्हणतो की सर्व शास्त्र, सर्व कलांचा उद्गम झालेला आहे. म्हणून या रीतीने आपण गुरुंकडे जर पाहिलं, त्याच्यामुळे मला गुरु दिसायला छान दिसतात. हा त्यांचा शांत स्वभाव असावा वगैरे असं म्हटलेलं आहे, पण दुर्वास वगैरे देखील होते, ते रागीटी असू शकतात, दंड करू शकतात. परंतु ज्ञानदानाचं काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यात गुरुला तर असं वाटू शकतं की मी काहीतरी उपकार करतो. मला स्वतःला असं वाटतं की शिष्याकडून गुरु जास्त शिकत असतो. आता इथे मी आचार्य आणि शिक्षकांच्या बाजूला चाललोय, कारण शिक्षक जेव्हा आपल्याला कुठलाही शिष्य नेहमी न विचारणारा प्रश्न विचारतो, तर त्याच्यावर भडकून जाण्यापेक्षा त्याचा विचार करून आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. म्हणूनच म्हटलेलं आहे एका ठिकाणी किंवा गुरु कसा असावा, त्याला आपल्या शिष्याचं शंकेचं निरसन करता यावं, त्यालाच गुरु म्हणावं असं म्हटलेलं आहे. तर मला वाटतं हा डोस पूर्ण झाला असावा.
आणि ह्याच्याहून जास्त सांगणं आपल्या लोकांना, ज्यांना पहिल्यांदा सर्व ज्योतिष शास्त्रातले विद्वान आहेत आणि धर्माला मी सहसा माझ्या बोलण्यात आणत नाही. कीर्तीबाईंना माहिती आहे की मी सहसा अवॉइड करतो, परंतु ही गुरुपौर्णिमेचा वेळ आहे. व्यास पौर्णिमा याला म्हणतात आणि व्यासांना आपण वेदव्यास म्हणतो, पण त्यांनी वेद रचले असं वगैरे लिहिलं जातं, पण त्यांनी वेद नाही रचले, वेदत्रयी म्हटलं जातं. आणि ते कृष्ण द्वैपायन व्यास आहेत. असे व्यास प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळे होत जातात. हे कृष्ण म्हणजे सावळ्या रंगाचे आणि द्वीपावरून आलेले असल्यामुळे कृष्ण द्वैपायन म्हटलं जातो. पराशर आणि त्यांची माता कोविण होती, आपल्याला माहिती आहे. सत्यवती यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी वेदांना जो फार गहन विषय होता त्याला सोपा करण्यासाठी त्याचे वेगवेगळे भाग केले. यजुर्वेद मग ह्यांचं खरोखर हे करायचं कशा रीतीने त्याच्यात सांगितलेले कारण हे समजायसाठी एक ज्याला आपण मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आपण हॅलो हॅलो ऐकू येत आहे? ज्याला आपण ते गाडी घेतली ना त्याच्यावर हँडबुक मिळतं ही गाडी कशी वापरावी. तर अथर्ववेद जो आहे तो मुळात वेदांमध्ये सांगितलेली कर्म कशा रीतीने करायची, त्याची मापं कशी पाहिजे, वेदी कशी पाहिजे वगैरेचं वर्णन करणार आहे. त्यात मंत्र वगैरे आणि ते जास्त अधिक सुखासाठी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्यांनी वाचलं असेल त्यांना कल्पना, अथर्ववेदामध्ये रोग ताप आला तो जावा म्हणून मंत्र वगैरे देखील आहेत. मायरोच्चाटन वगैरे भाग आहे. ते या भूमीवर राहताना आपल्याला सहज व्हावं याच्यासाठी केलेलं आहे. या रीतीने वेदत्रयी केली त्यांनी. वेदांचे 3 भाग सहज सोप्या रीतीने लोकांच्या लक्षात राहण्यासाठी, ते देखील आता कठीणच आहे पण अशा रीतीने केलं, कारण एक वेद एकच होता. त्याच्यामुळे असं बरेचदा लिहिलं जातं वेदव्यासांनी वेद रचले होते असं दुसरं काही लिहिले वगैरे. त्यांनी त्याचे 3 भाग केले. मला वाटतं कारण कलियुग आल्यानंतर त्यांना असं वाटलं की लोकांची जी स्मरणशक्ती आहे ती थोडी कमी होत जाईल किंवा आकलन शक्ती कमी होत जाईल. आपल्यातले जे संस्कृतचे विद्वान आहेत त्यांना माहिती आहे की वैदिक ग्रामर जे आहे, वैदिक व्याकरण जे आहे हे वेगळं आहे. अनेक प्रकारचे व्याकरण झाले आहेत, ऐंद्र व्याकरण, पैत्र व्याकरण वगैरे. आता आपण पाणिनीचं व्याकरण वापरतो त्याच्यातही थोडाफार मॉडिफाय होत राहतो. तर त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी त्याचे 3 भाग केले, वेदत्रयी म्हणतात. आणि त्या वेदांच्या व्यतिरिक्त महाभारताला उपवेद म्हणतात. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम असं म्हटलं गेलेलं आहे. ते उगीच नाही म्हटलेलं, कारण तुम्ही पाहाल की महाभारतात जे काही लिहिलेलं आहे ते सर्व होत असतं आपल्या इथे. तुम्हाला इव्हन आजकालच्या जनरेशनला यंग जायच्यात कोणी असतील तर ते ट्रान्सजेंडर वगैरे देखील त्याच्यात आहे. त्यांचं ऑपरेशन होणं, त्यांचं बदलणं वगैरे हा सर्व प्रकार तिथे आहे. लोकांनी अत्याचार करणं, सूड घेणं, असा एकही प्रकार नाही की जो आज होतोय, जो आपल्याला वाटतोय की त्यावेळेला नव्हता. महाभारत वाचलं पूर्णपणे तर आपल्या लक्षात येईल की सर्व होतं. व्यासांनी जे म्हटलेलं आहे ते सर्व जगात आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि याचा अर्थ जे आम्हाला समजू शकत नाही, जे पुढे देखील होणार आहे आणि अगोदर घडून गेलं यांचं एकत्र सांगणार हा महान गुरु असल्यामुळे आपण व्यासांची पूजा करतो, व्यास पूजा करतो. व्यास पौर्णिमाही म्हणतात त्याला. आपल्याला माहिती आहे की, आणि दुसरं त्याच्यामधून आपल्याला एकही समजतं, जसं मी म्हटलं की गुरुला शरीर नाही, ज्ञान हेच त्याचं खरं स्वरूप आहे. त्याच्यामुळे त्याला वर्ण नाही, त्याला कुठलाही दोष लागत नाही. जात वगैरे हा जो प्रकार आपण आणतो याचा काही संबंध नाही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. कारण आजकालच्या भाषेत तर त्यांना तुम्ही म्लेच्छ वगैरे म्हटलं असतं, परंतु याचा काहीही संबंध नाही. वर्णव्यवस्थेमध्ये काय करायचं तर ज्ञानी माणसांनी अध्ययन करायचं आणि अध्यापन करायचं हेच त्यांचं कर्तव्य आहे. सत्य बोलायचं हे कर्तव्य आहे. आणि ह्याच्याबद्दलच ही गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा आहे. या दिवशी त्यांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. तर ते शक्य आहे, कारण चंद्र जो आहे, पहा तुम्ही आजचा जो दिवस पाहिला ना, मजेदार आहे. मला असं वाटतं सूर्य, चंद्र आणि गुरु हे सर्व एकमेकांच्या केंद्रामध्ये आहे आणि केंद्रात असलेले ग्रह हे एकमेकांना परस्पर कारक होतात. तर पहा, पार्वतीने आपल्याकडे, आपण जेव्हा आपण ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा नेहमी असं म्हटलं जातं शिव पार्वती संवाद हा फार महत्वाचा समजला जातो. कारण शिव हे सूर्य स्वरूप असून त्यांचं जे प्रखर ज्ञान आहे ते पार्वतीला म्हणजे चंद्राकडे पासारतं. हे व्हिज्युअली दिसतं, आपल्याला डोळ्यांनी दिसतं आणि त्याला सौम्य करून मग नंतर जनसामान्यामध्ये येतं.
हा जो कॉन्सेप्ट आहे त्याचाच हा भाग आहे. आणि तिथून मग ते गुरुकडे येतं आणि गुरु मग ते आपल्याकडे देतो. अशा रीतीचं ते आज पद्धत झालेली. आपण पाहाल तर मला वाटतं आताचा जो चार्ट पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ते परस्पर कारण झालेले आहेत. दरवेळेला होतील का हा प्रश्न तर मला माहित नाही की होतील की नाही होणार. हा सूर्य आणि गुरुचं एखाद्याला ते स्क्वेअर मध्ये राहू शकतील. पौर्णिमा असल्यामुळे चंद्र सूर्य एकमेकांच्या समोरच नेहमी राहणार आहेत. सूर्याची प्रखर ज्ञानाचं पार्वती चंद्राच्या रूपाने सौम्य प्रकारात त्याचं परिवर्तन करून कधी नारदांच्या मार्गातून कधी गुरुच्या मार्गातून आपल्यापर्यंत पोहोचवतात. हीच संकल्पना आहे. ज्योतिषाबद्दलही असंच म्हटलेलं आहे की त्यांचं बोलणं असताना नारदांनी ऐकलं आणि मग बाकीच्या प्रवर्तकांना सांगितलं, शौनकादींना, आणि पाराशर देखील त्याचा उल्लेख करतात. तर अशा रीतीने ज्ञानाची पूजा आहे असं मला वाटतं. आणि ध्यानाचं स्वरूप हे कोणाचंही स्वरूप घेऊ शकतं. तर लहान मूल देखील आपल्याला शिकवू शकतो जर आपल्याला शिकायची तयारी असेल तर. या व्यास पौर्णिमेच्या दिवशी, या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्व आपल्या अभिमानाला बंद करून, हे माझ्यासाठी जास्त लग्न, कारण माझं वय जास्त झाल्यामुळे जास्तच अभिमान होऊन जातो कधी कधी, तर त्याला बंद करून आपण लहान मुलाच्या सारखं होऊन जिथूनही ज्ञान मिळतं ते घ्यायचा प्रयत्न करावा, असंच मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो. आपल्याला माहितच आहे, परंतु आता आमच्या कीर्तीने म्हटलं तर तिला नाही म्हणता येत नाही. मी तिला म्हटलं तर सर्वच विद्वान आहे, त्यांना मी काय सांगू. असं आहे ना की बालहट्ट आणि स्त्री हट्ट, राजहट्ट यांना काही आपण नाही म्हणू शकत नाही या नियमाने. मी म्हटलं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आपण गोड मानून घ्यावं. खूप खूप धन्यवाद. खूप आभारी आहे सर. आणि एवढे व्यत्यय येत असतानाही आपलं व्याख्यान मात्र निर्विघ्नपणे पार पडलं. गुरुची कृपा, शंकराची कृपा, गुरूंची कृपा. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं आणि हे कुणालाही समजेल अशा सोप्या भाषेत आपण समजावून सांगितलं, त्यासाठी विशेष धन्यवाद. कारण आपल्याकडे विद्वानांपासून ते अगदी सुरुवातीचे नवीन विद्यार्थी सुद्धा जॉईन होत असतात. त्यामुळे सर्वांनाच आपलं भाषणाचं आकलन झालं असेल अशी आशा आहे. आणि आपण एवढ्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आजचा दिवस विशेष व्यस्त असतानाही एवढा वेळ काढून हे व्याख्यान देण्यासाठी तयार झालात म्हणून कृतज्ञता व्यक्त करते आणि पुन्हा हट्ट करीलच हेही सांगते. तो हट्ट मोडता येते हाच प्रश्न असतो, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी आपली रजा घेऊ. सर 1 मिनिट फक्त. बरं बेटा, बरं. आम्ही एक आपलं त्रिस्कंध महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा एक समूह तयार झालेला आहे. त्याच्या आपण नेत्री आहात असं मला कळलेलं आहे. तर त्यांच्याच वतीने आता आमचे आगामी काय कार्यक्रम आहेत आणि काय स्वरूप आहे त्याबद्दल थोडस आपण ऐकावं आणि मग रजा घ्यावी. हो, कारण काही नाही, कारण काहीच नाही. ते असं शिष्यविषय येतात, ते काही माझ्या वयाचे, त्याच्यावर मला असं थोडस ऑकवर्ड होतच असतं. काय मी आधी विनंती करते, आमच्या ॲल्युमिनीचे जे अध्यक्ष आहेत मिलिंद केंकरे सर, त्यांनी या आमच्या कार्यक्रमांचं आणि कार्यकारिणीचं सगळं एकंदरीत स्वरूप आपल्या समोर संक्षिप्त स्वरूपात सांगावं. केंकरे सर, आपण अनम्यूट करू शकता. हॅलो. हा, माझा आवाज येतोय? हो, बिलकुल आवाज येतोय, एकदम स्पष्ट येतोय. ठीक आहे. मला मगाशी काय बराच वेळ ऐकूच नाही आला. हो, नाही मला असं वाटलं ते जॅक वगैरे खायला आपण लागतो ना याचा. जॅक नाही, प्रॉब्ली खूप जण जेव्हा इंटरॅक्शन करतात तेव्हा तो होऊ शकतं, ते डिस्टर्बन्स होऊ शकतं, पॉसिबल आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुरुजन आणि आपणा सर्वांना श्रद्धापूर्वक नमस्कार. ॲल्युमिनी असोसिएशन सुरू करण्याची मूळ संकल्पना संस्थेचे प्राचार्य डॉक्टर मुकुंद मोहकर यांची. त्या आयडियानुसार त्रिस्कंद ॲल्युमिनी असोसिएशन ची स्थापना झाली. पण असोसिएशन मोठी व्हावी या दृष्टीने या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांखेरीज इतर ज्योतिषी आणि अभ्यासकांचा समावेश करता येईल म्हणून ग्रुपच्या नावात अँड ॲस्ट्रोलॉजर्स ची भर पडली. त्यामुळे ग्रुपचे नाव त्रिस्कंद ॲल्युमिनी अँड ॲस्ट्रोलॉजर्स असोसिएशन असे झाले आहे. नाव जसे मोठे झाले तसे मेंबर्स ही जास्ती व्हावे
आणि कार्य सुद्धा मोठे व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ॲल्युमनी असोसिएशन सुरू करण्याचा मुख्य उद्देश ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार. तसे हे कार्य फलादर्श मंडळ करीतच आहे, पण त्यात माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागावा हीच इच्छा. असोसिएशनच्या कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो, आपला जास्ती वेळ घेणार नाही. इमिजिएट फ्युचर मधील काही उपक्रम असे आहेत. पहिला, महाअधिवेशन 19-20 नोव्हेंबरला महाअधिवेशन घेतो आहे. या अधिवेशनात 300 ते 400 हॅलो. हा, मध्येच डिस्कनेक्ट झाला. आता येतोय आवाज? हो हो. मी महाअधिवेशनाबद्दल सांगत होतो. 19-20 नोव्हेंबरला महाअधिवेशन घेतो आहे. या अधिवेशनात 300 ते 400 विद्वान सहभागी होतील अशी आशा आहे. नागपूर आणि इतरही गावातील ज्योतिषी आणि अभ्यासक या अधिवेशनाला येतील. IT पार्क मधील पर्सिस्टंट कंपनीचा हॉल त्यासाठी बुक करतो आहे. नोटेड स्पीकर आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थी श्रीमती जोशी यांची उमरेड जवळ मोठी शेतजमीन आहे. त्यापैकी 1.25 एकर जागेत नक्षत्रवन उभारावे अशी संकल्पना आहे. कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा प्लान तयार केला आहे आणि पुढील काही दिवसात तिथे रोपे लावण्याचे काम होईल. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रावरून त्याचे आराध्य वृक्ष, त्याची पूजा आणि उपयोग याची माहिती तिथे मिळेल. नागपूरचे हवामान सूट न होणारे काही वृक्ष असल्यास पर्यायी वृक्ष तिथे लावण्यात येतील. पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हे नक्षत्रवन खूपच उपयोगी ठरेल. या व्यतिरिक्त वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र, मंत्रशास्त्र, सामुद्रिक व इतर प्राचीन भारतीय शास्त्रांचा प्रचार करण्याची इच्छा आहे. आपणा सर्वांच्या सपोर्टनी ती नक्कीच पूर्ण होईल अशी आशा. धन्यवाद. धन्यवाद सर. छान प्रकारे संक्षिप्त स्वरूप सांगितलं. आणि हे खरोखरच मुकुंद मोहोळकर सरांची संकल्पना. त्यांनी 17 एप्रिलला ही सुरू केली ॲल्युमनी आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. जणू काही सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात होतं जुळून राहण्याचं आणि ते या योजनेमुळे अंमलात येऊ शकलं. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि आता येत्या ज्या कार्यक्रमांमध्ये छोटे छोटे कार्यक्रम आधी होतील आणि महाअधिवेशन हे सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे. त्यामध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा विचार आहे. तर ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार हे तर प्रत्येक ज्योतिषाला हवंच असतं, कारण आपल्या शास्त्रावर बरेच गैरसमज आणि संशय घेण्यासारखे काही कारणं असतात. आणि जे लोक व्यवस्थित अभ्यास न करता चुकीचं प्रिडिक्शन देतात, त्यांच्यामुळे अभ्यासक चांगले विद्वान सुद्धा संशयाच्या गर्तेत येत असतात. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण याबद्दलचे गैरसमज अशा माध्यमातून सतर्कता ठेवून आणि त्याची उपयुक्तता आपल्या शास्त्राची सांगून हे दूर करावं आणि आपल्या शास्त्राला प्रमोट करावं, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. आणि हा मुख्य उद्देश नेहमीसाठीच राहणार आहे. त्याकरता आपल्या त्रिसंध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मुकुंद मोहोळकर सर यांनी खूप चांगला सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी सगळ्यात आधी इनिशिएटिव्ह घेऊन हे कार्य सुरू केलेलं आहे. त्यामुळे आणि त्यांचा हवामानावर खूप चांगला अभ्यास आहे, त्यांचा अभ्यास जाणता आहे. ते कृषी मित्रांना नेहमीच हवामानाचा अंदाज सांगून पेरणी करण्यासाठी पावसाचा अंदाज सांगत असतात आणि तो अगदी अचूक निघत असतो. त्यामुळे असा अनुभव आहे. न्यूजपेपर मधून सुद्धा त्यांचा लेख वगैरे येत असतात आणि त्यांच्या ह्या अचूक मार्गदर्शनामुळे
समाजोपयोगी कार्य घडत असतं, समाजाला एक मदत होत असते. आणि अशामुळे आपण सर्वजण सुद्धा त्यांच्या ह्या अभ्यासाचा थोडासा धावा घेऊया. मी डॉक्टर मुकुंद मोहोळकर सरांना आमंत्रित करते की त्यांनी त्रिस्कंद बद्दल आता सध्या काय स्थिती आहे आणि कुठले कोर्सेस आहेत त्याबद्दल सांगावं. तसंच त्यांचा अभ्यास सुद्धा इथे आम्हाला थोडासा स्पष्ट करावा. आदरणीय डॉक्टर मुकुंद मोहोळकर. कीर्ती मॅडम, मी चलतो आता. हो सर. लोक आलेत बिचारे, फोन यायला लागले. चालेल चालेल. धन्यवाद. नमस्कार. 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 ऐकू येतंय सर्वांना? हो हो. ऐकू येतंय ना? हो हो. वेदांग महाविद्यालय सर फोन असेल तर आडवा पकडा. हा येतं का? हो हो, ऐकायला येतंय. हॅलो. नमस्कार. आजचे प्रमुख वक्ते श्रीयुत चंद्रशेखर शर्मा सर, त्याचबरोबर आजचे प्रमुख डॉक्टर आमचे गुरुवर्य डॉक्टर ज्ञानेश्वर कुलकर्णी सर, तसेच इतर गुरुवर्य यांना नमस्कार. मुख्यतः महिला ज्योतिषांनी हा कार्यक्रम सुरू केलेला जो आहे, तर त्याबद्दल मला अतिशय अभिमान आहे की आमच्या कॉलेजमधून निघालेल्या महिला ज्या ज्योतिषी आहेत त्यांनी एक वेगळा ग्रुप फॉर्मेट करून त्या ज्योतिषावरती प्रभुत्व तयार करून आणि वेगवेगळ्या ज्योतिषाचा कार्यक्रम करून हे कार्य करत आहेत. तर त्याचा मला अभिमान आहे. त्रिस्कंद फलादर्श अभ्यास मंडळाद्वारा आपण त्रिस्कंद वेदांग महाविद्यालय चालवतो. 1987 पासून श्रीयुत दादासाहेब राजेंद्रकर यांनी अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावरती एक कॉलेज सुरू केलं. वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे अभ्यासक्रम हे तेव्हापासून आपण अपडेट करत गेलो. आपणच युनिव्हर्सिटीला कोर्सेसच्या बद्दलची माहिती देऊन आपण वेगवेगळे कार्यक्रम आणि त्याचा अभ्यासक्रम कशा प्रकारे राहील हे दिलेलं आहे. त्यानंतर 1997 ला आपलं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन झालं. तेव्हा आपल्या कोर्सेसला ऑथेंटिकली मान्यता प्राप्त झाली. असे वेगवेगळे कोर्सेस त्याला अपडेट होत गेलंय. प्रत्येक वेळेला कोर्स बदलत गेलं. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला आपण आपले पण वेगवेगळे कोर्सेस तयार केले आणि युनिव्हर्सिटीच्या कोर्सेस बरोबर आपल्याला जे लोकांना प्रेडिक्टिव्ह एस्ट्रॉलॉजीचे टाईप आणि डीप नॉलेज ज्यांना पाहिजे अशा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस आपण वेगवेगळे कोर्सेस वेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या शॉर्ट पिरियडसाठी करत असतो. या सर्वांचा अभ्यास करून आम्ही आता त्रिस्कंद फलादर्श अभ्यास मंडळाद्वारे ज्योतिष परिचय, ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष प्राज्ञा असे 3 छोटे सर्टिफिकेट कोर्स काढलेले. 12वी नंतरचे हे कोर्सेस आहेत आणि प्रत्येकाला 10 वर्षाचे एक सर्टिफिकेट कोर्स आहेत. ह्याला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने मान्यता प्राप्त केलेली. याचबरोबर BA हा वेदांग ज्योतिष या विषयाचा कवी कुलगुरू कालिदास यांचा पण आमचा ऑनलाईन प्रोग्राम चालतो. ऑनलाईन एक 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, तो पण आम्ही ऑनलाईन देतो. आणि एक सांगायचं असं की या आपल्या फलादर्श अभ्यास मंडळात जवळपास 17 जणांनी मिळून PhD केलेलं आहे या कॉलेजमधनं आणि चांगल्या अतिशय डीप अभ्यास करून यांनी PhD करून त्याचं कार्य करतात. असे छोटे छोटे कोर्सेस करून मग आम्ही त्याच्यात आणखीन एक सांगायचं याच्यामध्ये की आम्ही ज्यांना ज्योतिषामध्ये काही थोडंसं नॉलेज आहे पण त्यांना इंटरेस्ट आहे तर याच्याकरता म्हणून आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस पण केलेले की ज्योतिष पंचांग परिचय हा पंचांगाचा आम्ही छोटा 2 आठवड्याचा कोर्स केलेला आहे. तर त्याच्यात ते काही जण शिकतात, मग त्याच्यानंतर आवड गुण निर्माण झाल्यानंतर ते सर्टिफिकेट कोर्सेस होते. असे वेगवेगळे कोर्सेस आम्ही छोटे कोर्सेस आणि मोठे कोर्सेस असे वेगवेगळे करतो. तर सांगायचं एक आहे की आपल्या कॉलेजच्या लोकांनी हा नीट अभ्यास करून तुम्ही शिका आणि मग ज्योतिष सांगा. छोटं मोठं
न सांगता थोडंसं वाचायचं ज्योतिष सांगायचं अशा प्रकारे आम्ही शिकवत नाही. तर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. छोटे छोटे आणि प्रत्येक जण हा निशुल्क तिथे सेवाभाव देतो. आमच्या कॉलेजमध्ये एक पण टीचर असे तिथे मानधन घेत नाही की ते, पण आपल्या ह्याच्यानी आपल्या पूर्ण तन्मय धनाने तिथे येतात, तिथे शिकवतात आणि अशा प्रकारचे आमच्या जवळजवळ 650 विद्यार्थी कॉलेजमधनं निघालेले आहेत. अशा या छोट्याशा आपल्या त्रिस्कंद फलादर्शाच्या वेगवेगळे कोर्सेस आता 1 जुलै पासून आपले कॉलेज सुरू झालेलं आहे. अजूनही ऍडमिशन्स होतातच आहे. तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल तर त्या आता आम्ही काय केलेलं आहे की कॉलेजच्या मार्फत पण एक आम्ही छोटे ऑनलाईन युट्यूब चॅनल पण तयार करतोय. त्याच्या अल्युमिनीचा आम्हाला पुष्कळ सहभाग आहे. आपल्या कॉलेजचे जेवढे स्टुडंट निघाले त्यांनी आता केकरे सरांनी सांगितलं की एक अल्युमिनी फॉर्मेशन केलेलं आहे. तर ते पण आपल्याला मदत करत असतात. ते त्यांच्या मार्फत युट्यूब चॅनल तयार करतात, छोटे छोटे कार्यक्रम घेतात, ते आपल्या कॉलेजची माहिती पण सांगतात. अशा प्रकारे आम्ही अल्युमिनी आणि फलादर्श अभ्यास मंडळ आणि वेदांग ज्योतिषशास्त्र सर्व मिळून ज्योतिषाचा प्रचार करून आपण सर्वजण मिळून वरती जाऊ आणि मॅक्झिमम लोकांना आपलं शास्त्र किती चांगल्या प्रकारे ज्योतिषशास्त्र या वेदांच्या 6 शास्त्रापैकी एक वेदांग हा एक चक्षु आहे, म्हणजे डोळा आहे या वेदांगात. तर आपल्याला हे वरती न्यायचं आहे हे शास्त्र. तर या सर्वांचा मिळून आपण प्रयत्न करू आणि सर्वांच्या सहयोगानेच आपण वरती जाऊ, एवढंच मी सांगतो. बाकी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे थोडा मोठा माझा जो PhDचा सब्जेक्ट होता तो मी हवामान कशा प्रकारे पाऊस पडेल काय पडेल याच्याविषयी थोडं सांगायचं. म्हणजे आजचा जो म्हणजे माझ्या PhDतला एक आणखीन एक टॉपिक असा होता की जसं आजची जी पौर्णिमा आहे आषाढ पौर्णिमा, तर आषाढ पौर्णिमेच्या वाऱ्यावरनं पण आपल्याला पुढे जो मिळणारा जो पाऊस आहे 2 महिन्याचा त्याचं प्रेडिक्शन येतं. तर म्हणजे आज जो पाऊस आहे त्याचा पण उल्लेख मी माझ्या PhD मध्ये केलेला आहे. म्हणजे आज जर पूर्व दिशेचा जर वारा चालू असेल तर साधारण पाऊस येणारा जो 1.5 महिन्याचा पाऊस आहे तर तो चांगल्या प्रकारे हा स्थानावरती डिपेंड आहे की कोणत्या स्थानावरती तुम्ही आहात. म्हणजे त्या स्थानावरचे डिपेंड आहे की तुमच्या एरियामध्ये 50 म्हणजे 200 किलोमीटर मध्ये कशा प्रकारचा पाऊस पडेल. तर जसं पूर्व दिशेचा वारा असेल सकाळच्या वेळेला किती 2 घटका तर चांगल्या प्रकारे तुमचं. त्याच्यानंतर आग्नेय दिशेला असेल तर पीक पाणी येणार नाही आणि अग्नीचं भय राहील. अशा प्रकारे वेगवेगळ्या त्याच्यामुळे आजची ही आषाढी जी पौर्णिमा आहे याच्यावरनं हवामान अंदाज चांगल्या प्रकारे सांगतात. असे वेगवेगळे त्याच्यामध्ये नक्षत्र म्हणजे खरी पावसाची सुरुवात आणि सांगायचं असेल तर पूर्वाषाढा नक्षत्र डिसेंबर पासून होते, जेव्हा सूर्य पूर्वाषाढा नक्षत्रात जातो 28 आणि 29 इथपासून सुरुवात होते ते आर्द्रा नक्षत्रापर्यंत पुढच्या 2 महिन्याचा कसा पाऊस पडेल आणि त्याच्यानंतर आषाढ पौर्णिमेपासून म्हणजे आजपासून पुढे मिळणारा जो श्रावण आणि भाद्रपद जो आहे या महिन्यात कसा पाऊस पडेल याविषयीची संपूर्ण माहिती ही आजच्या दिवसावरती पुष्कळ डिपेंड आहे. तर आजच्या दिवसाच्या फलित प्रमाणे ऑब्झर्वेशन प्रमाणे पुढे येणारा जो पाऊस आहे तर त्या संदर्भामध्ये आपल्याला निरीक्षण करता येतं. असे वेगवेगळे ठोक आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे आपले शास्त्र इतकं जुनं जुळतं आणि नीट अभ्यास माहिती आपल्याला देत आहेत. असं वेगवेगळ्या नक्षत्रातून जेव्हा पृथ्वी भ्रमण करते तर वेगवेगळ्या 13-14 दिवसामध्ये आपल्याला काय काय अनुभव येणार आहे पावसाचे या प्रकारचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो. बृहत्संहिते हे सर्व काही दिलेलं आहे, त्याचा फक्त मी थोडा अभ्यास केला आणि त्या प्रकारचं मी हवामान अंदाज लिहित असतो. बाकी याच्यात काही नाही. मला एकच सांगायचं आहे की महिला ज्योतिषांनी पण पुढे पुढे यावं आणि चांगल्या प्रकारे प्रेडिक्शन त्या करतातच आहे, अजून चांगल्या प्रकारे करत राहू या शुभेच्छा. आणि डॉक्टर कीर्ती पाटील मॅडमला त्यांचा ग्रुप हा अतिशय सुंदर चालवतात त्या आणि त्यांचं नेहमीच सहभाग असतो. आमच्या अल्युमिनी मध्ये पण त्या सक्रिय सेक्रेटरी म्हणून आहेत आणि त्यांना यश प्राप्त हो आणि संपूर्ण अल्युमिनीला पण यश प्राप्त हो या शुभेच्छा देतो. आणि आज सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या शुभेच्छा खरंच फलदायी होत आणि आम्ही चांगल्या रीतीने काम करू शकू अशी आशा आहे. खरोखर आपण सर्वजण मिळून जर काम केलं तर ते सोपं होतं आणि त्याचं स्वरूप सुद्धा व्यापक होऊ शकतं. आता या ठिकाणी आपण युट्यूबवर अनेक दिवसांनी भेटतोय, जवळपास 3 महिन्यांनी, कारण की मध्यंतरी सर्वच जण व्यस्त होते विविध कारणांमुळे आणि त्यानंतरचा हा गुरुपौर्णिमेचा म्हणजे जो सण आहे या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. ही सुरुवात खूप छान झालेली आहे आणि ही सुरुवात
गुरु म्हणजे प्रसरण, व्यापकता. तर अशीच व्यापकता आपल्या ॲल्युमिनीची हो, त्रिस्कंद महाविद्यालयाची आणि आपल्या शास्त्राची हो, अशी आशा करते. कारण आज आपण सर्वजण त्याच उद्देशाने एकत्रित आलेलो आहोत आणि प्रत्येक जणाला ही तळमळ आहे की आपल्या शास्त्राच्या बाबतीत काही प्रगती झाली पाहिजे आणि शास्त्राची उपयुक्तता जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण प्रयत्नरत राहूच. तसंच आज आपल्याला कुलकर्णी सर सुद्धा आपलं व्याख्यान प्रस्तुत करणार होते. त्यांचा झूमच डिलीट झालेला आहे ऍप, ते डाउनलोड करतात आहे. तर मला वाटतं कोणीतरी एक जण त्यांना कॉल करून थोडंसं विचारलं तर बरं होईल, किंवा मी करते. सर कोणी करताय का कॉल कुलकर्णी सरांना? मी करून बघा. मी करतो मॅडम, मी करतो मॅडम. कारण कुलकर्णी सर आपल्याला राजयोग आणि अवयोग, नेहमीच कुलकर्णी सर सुद्धा काहीतरी नवीन दृष्टिकोनातून जुने विषय आपल्या समोर आणत असतात आणि खूप छान सांगतात. त्यामुळे आज सुद्धा ऐकण्याची उत्सुकता आहे आणि ती जास्त वेळ राहणार नाही. लवकरच सर येतील अशी आशा आहे. तोवर मला इथे आदरणीय विनय कुरेकर सर दिसत आहेत. त्यांच्या उपस्थितीला मी मान्यता देते आणि प्रणाम करते. सर प्रणाम. म्यूट आहेत सर. आपले जे उपक्रम आहेत ॲल्युमिनीचे, ते उपक्रम लवकरच सुरू होतील. एक नक्षत्रवनाचा जो आहे तो तर ताबडतोबच होणार आहे, कारण की त्याची जागा आणि त्याच्याबद्दलचं जे नकाशा आहे तो निश्चित झालेला आहे. कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनामध्ये ते नक्षत्र वृक्ष, पर्यायी वृक्ष आणि धारा औषधी सुद्धा लावण्याचा प्रयत्न आहे. तेवढ्या जागेमध्ये जसं ऍडजस्ट होईल तसं ते होणार आहे. त्याचप्रमाणे ॲल्युमिनीचं जे अधिवेशन आहे तर ते अधिवेशन सुद्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आतापासून प्रयत्न सुरू आहेत आणि मला आशा आहे, खात्री आहे की हे अधिवेशन अतिशय चांगल्या रीतीने प्रस्तुत होणार आणि याची चर्चा सगळीकडे चांगल्या पद्धतीने होणार. तर आपण सर्वजण त्यासाठी सुरुवातीपासूनच कार्यरत आहोत आणि याही पुढे राहू ही आशा आहे. त्याचप्रमाणे आपले जे त्रिस्कंद महाविद्यालयाचे कोर्सेस आहेत, आपण ॲल्युमिनीमध्ये येणाऱ्या प्रत्येक सदस्याला, तशी तर ही माझी विद्यार्थ्यांची संघटना आहे, आजी आणि माझी, परंतु जे पण लोक इतर ज्योतिषामध्ये रुची असणारे किंवा ज्योतिषाचा अभ्यास असणारे जे पण आपल्याला जॉईन होतील, त्यांना आपण त्रिस्कंध मध्ये अभ्यासक्रम छोटासा तरी त्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी सांगू आणि ते मग ऑटोमॅटिकली आपल्या ॲल्युमिनीचे सदस्य होऊन जातील. तर अशा प्रकारे ॲल्युमिनी पण वाढेल, त्रिस्कंद महाविद्यालयाचे विद्यार्थी पण वाढतील आणि अनुषंगाने ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार होत राहील. त्याचप्रमाणे ॲल्युमिनीचंच आणखी एक डॉक्टर विनीता फाटक मॅडम यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. ते निशुल्क आहे. दिनांक 18 जुलैला त्या आपल्याला एक शिक्षण शाखेबद्दल, आता नुकतेच 10वी-12वीचे निकाल आलेले आहेत आणि पाल्यांना कुठला विषय किंवा कुठलं क्षेत्र द्यावं याबद्दल थोडासा गोंधळ होतो आहे पालकांचा. त्यामुळे त्यांना विशिष्ट छोट्याशा म्हणजे व्याख्यानातून त्यांची कुठली शाखा निर्धारित करावी, प्रखर बुद्धिमत्ता योग या विषयावर, त्यातून त्यांना कुठलं कार्यक्षेत्र निवडण्यासाठी सोयीचं राहील हे मार्गदर्शन डॉक्टर विनीता फाटक मॅडम करणार आहेत. तर असे आपले होऊ घातलेले आगामी कार्यक्रम आधीच निश्चित आहेत आणि जोपर्यंत ते कार्यक्रम संपतात त्या आधीच आमचे आणखी 2 तरी कार्यक्रम योजलेले असतील. अशा प्रकारे ॲल्युमिनी चांगली धाव घेते आहे आणि ती धावतच राहील अशी आशा आहे. मोहोळकर सर, कुलकर्णी सरांचा काही झालंय का? अनम्यूट करा, म्यूट आहात. कुलकर्णी सरांना फोन लागलाय का? मला वाटतं आपल्या ह्या तांत्रिक अडचणींमुळे कदाचित काही लोक निघून गेले असतील, त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ नंतर बघायला मिळेल. कारण शर्मा सरांचं व्याख्यान आणि विशेष म्हणजे आता
त्यानंतर आपलं मोहोळकर सरांचंही छान मार्गदर्शन झालं आणि आता कुलकर्णी सरांच्या व्याख्यानाची आपल्याला उत्कंठा लागलेली आहे. शेवटी गुरु म्हटलं की त्यांच्याकडनं आपल्याला थोडी परीक्षा घेत असतात, तर आपण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ आणि थोडेसे संयम ठेवून त्यांची वाट बघू असं मला वाटतं. मोहोळकर सर किंवा मी सरांना फोन करून बघते. तोवर आदरणीय कुरेकर सरांना विनंती आहे की आपण यावर काहीतरी वक्तव्य करावं. हा सर येतात आहे कुलकर्णी सर, फक्त त्यांना तो पासकोड चुकीचा मिळाला होता म्हणून ते जॉईन होऊ नव्हते शकत. येतात आहे सर. कुलकर्णी सर जॉईन होतात आहे, प्रतीक्षा करावी. कुरेकर सर म्यूट आहेत का? त्यांना मी म्हटलं होतं थोडस बोला म्हणून. दोन मिनिटं मी लावून बघतो कुरेकर सरांना. हा नाही, कुलकर्णी सर पण जॉईन होतातच आहे आता. त्यांनी तो जुना पासकोड टाकला होता ना म्हणून ते जॉईन नव्हते होत. अरे बापरे. होतात आहे सर. कुरेकर सरांना विचारून बघा, ते दिसत नाहीये. हो त्यांना विचारून. हॅलो हॅलो हॅलो. हा सर. हॅलो. हा ऐकायला येतंय सर. सर मी कीर्ती मी थोडं बाहेर आहे थोडं. हो का? ठीक आहे सर, नो प्रॉब्लेम. सर येतात आहे कुलकर्णी सर. मी एक 10 मिनिटांनी पोहोचेल घरी. हो हो काही हरकत नाही. मोहोळकर सर, आज कुठल्या दिशेचा वारा होता सांगा ना? आषाढचा. आषाढ पौर्णिमेला सकाळचा 2 प्रहरांचा कुठला वारा होता? कुठल्या दिशेचा? हॅलो. हा बोला मोहोळकर सर. मोहोळकर सर सांगा तुम्ही तोवर. ऍक्च्युअली कुलकर्णी सरांशी आता फोन आला, जमणार नाही असं दिसतंय. जाऊ का त्यांच्याकडे? जॉईन होतात आहे ना? माझा घेऊन आवाज येत नाहीये सर क्लिअर. नाही मी जातो नाहीतर त्यांच्या तिकडे 10 मिनिट लागते मला पोहोचायला. हो ते म्हणाले तसं. 10-15 मिनिटं. एक काम करू का सर? एक काम करू का? ही मीटिंग इथे थांबवते आणि गुगलची लिंक पाठवते त्यांना. हा त्यांना गुगलची लिंक म्हणजे ते बरं राहील. ते हा मी ही आपल्याला सर्वांनाच पाठवून द्या. हा मीटिंग इथे थांबवते आणि ग्रुपवर सरांना पण पाठवते आणि ग्रुपवर अल्युमिनीवर आणि सगळ्या ग्रुपवर गुगलची लिंक पाठवते. ठीक आहे? गुगल म्हणजे मग ते त्यांना तसं बरं राहील. हा ठीक आहे. ही मीटिंग आपण इथे थांबवून देऊ. ठीक आहे? ठीक. सर्वांनी तिथे मी लगेच ग्रुपला जॉईन हे पाठवते लिंक. सर्वांनी जॉईन